नमस्कार मित्रांनो, आज महामराठी या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना या योजनेचे जे लाभार्थी आहेत, त्यांना ₹300 अनुदान हे जे आहे, हे पुढेही चालू ठेवण्यासाठी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. आणि हे जे ₹300 अनुदान आहे, हे त्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा केले जाणार आहेत. सरकारने दरवर्षी 12 रिफिलसाठी प्रति 14.2 किलो सिलेंडर मागे देण्यात येणारे ₹200 जे अनुदान होते, ते वाढवून ₹300 केले आहे. तर त्यामुळे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना प्रति 14.2 किलो सिलेंडर मागे ₹300 हे अनुदान देण्यात येणार आहे आणि हे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला मी एक रिक्वेस्ट करील की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण कुठलीही माहिती येते नजर चुकीने मिस होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. सर्वप्रथम चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, म्हणजेच यासारख्या पुढील सर्व अपडेट्स आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला वेळेवर मिळू शकतील. तर उशीर न करता आपण व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, येथे आपण बघणार आहोत की PM उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना ₹300 लक्षित अनुदान हे यापुढेही सुरू ठेवण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी जी आहे ती येथे दिली गेलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आर्थिक वर्ष 2024 ते 2025 या दरम्यान प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना दरवर्षी 12 रिफिलसाठी प्रति 14.2 किलो सिलेंडर मागे आणि 5 किलोच्या सिलेंडरसाठी प्रमाणानुसार प्रमाणबद्ध केलेले ₹300 लक्षित अनुदान हे चालू ठेवण्यास मंजुरी दिली आहे. 1 मार्च 2024 पर्यंत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांची जी संख्या आहे ही 10.27 कोटीहून अधिक आहे. 2024 ते 2025 या आर्थिक वर्षासाठी एकूण खर्च 12,000 कोटी रुपये असेल. हे अनुदान पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा केले जाते. ग्रामीण आणि वंचित गरीब कुटुंबांना लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस म्हणजेच LPG हे स्वयंपाकाचे स्वच्छ इंधन उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने मे 2016 मध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली होती. गरीब कुटुंबातील प्रौढ महिलांना ठेव मुक्त LPG जोडणी प्रदान करण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. त्यामध्ये मित्रांनो पुढे सांगितले आहे की भारत आपल्या गरजेपैकी 60% LPG आयात करतो. LPGच्या आंतरराष्ट्रीय किमतीतील तीव्र चढ-उताराच्या प्रभावापासून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थीचे संरक्षण करण्यासाठी आणि प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना LPG अधिक परवडण्याजोगे बनवण्यासाठी सरकारने प्रतिवर्षी 12 रिफिलसाठी प्रति 14.2 किलो सिलेंडर मागे आणि 5 किलोच्या सिलेंडरसाठी प्रमाणानुसार प्रमाणबद्ध केलेले ₹200 लक्षित अनुदान मे 2022 मध्ये सुरू केले. या सवलतीमुळे योजनेच्या लाभार्थ्यांद्वारे LPGचा सातत्यपूर्ण वापर सुनिश्चित होण्यास मदत झाली आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये सरकारने प्रतिवर्षी 12 रिफिलसाठी प्रति 14.2 किलो सिलेंडर मागे आणि 5 किलोच्या सिलेंडरसाठी प्रमाणानुसार प्रमाणबद्ध केलेले ₹200 लक्षित अनुदान हे वाढवून ₹300 केले गेले आहे. 1 फेब्रुवारी 2024 पर्यंत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी घरगुती LPG सिलेंडरची प्रभावी किंमत ही ₹603 प्रति 14.2 किलोग्रॅम LPG सिलेंडर इतकी आहे आणि ही जी किंमत आहे ही दिल्लीमध्ये आहे. याबद्दलच्या ज्या काही पुढील सर्व अपडेट्स असतील त्या समोरच्या अपडेट्स जशा येतील तशा सर्वप्रथम आपल्या चॅनलवरून तुम्हाला मिळणारच आहे. पुढील सर्व प्रकारच्या अपडेट्स आणि महत्त्वपूर्ण कॉन्टेंट्स वेळेवर मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. व्हिडिओमधील काही माहिती समजली नसेल तर मित्रांनो व्हिडिओ परत बघा, व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. तुम्हाला काही प्रश्न किंवा शंका असल्यास कॉमेंट्समध्ये विचारू शकता. तुम्हाला एखाद्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल तर ते सुद्धा तुम्ही कॉमेंट्समध्ये सांगू शकता. आपण एकत्र येऊन नक्की त्यावर चर्चा करूयात. मित्रांनो, अशाच नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन थेट तुमच्यापर्यंत वेळेवर येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन एका अपडेटसह. तोपर्यंत आपली काळजी घ्या.